शेतकरी मित्रांनो राम राम. मित्रांनो आपलं ह्या इथं सौर ऊर्जा आहे बघा, तेव्हा तिथं त्या सौर ऊर्जाचं ओळखण आहे म्हणजे आपलं जे शेत आहे हे आपलं सोयाबीनचं शेत आहे. आपण ह्या रानामध्ये ऑस्कर सीड्सची तात्या ह्या नावाची आपण ह्या वर्षी सोयाबीन पेरली होती आणि ह्या पेरणीची पद्धत होती जोडवळ पद्धत. मी तुम्हाला प्रत्येक वेळेसचे सगळे व्हिडिओ करून तयार टाकलेले आहेत तुम्हाला. पण आज आपला फायनल रिझल्टचा दिवस आहे. आज आपण सोयाबीन मळणयंत्रामधून काढलेली आहे आणि मळणयंत्रातून काढल्याच्यानंतर हे बघा हे आपल्या ट्रॉलीमध्ये पूर्ण आपले जे सोयाबीनचे पोते आहेत हे आपण कट्टे भरलेले आहेत. जवळपास एका कट्ट्याचं वजन 65 ते 70 किलोच्या आसपास येत असतं ह्या दोन्हीच्या मधात. आणि जवळपास आता हे आपले 34 कट्टे हे आपल्याला शिवून झालेले आहेत. तर आता ह्याचं वजन केल्यानंतर पण आपल्या लक्षात येईल. पण शेतकरी मित्रांनो, ह्या वर्षी ज्या वेळेस सोयाबीनचे दाणे भरायचे त्यावेळेस पाऊस लागून राहिला आणि पाऊस लागून राहिल्यामुळं बऱ्याच अशा सोयाबीनच्या मुळ्या ब्लॉक झाल्या आणि त्याच्यामुळं सोयाबीन शेवटला मनाव अशी भरलेली नाही. पण तरी पण शेतकरी मित्रांनो, जर आजूबाजूच्या जर दुसऱ्या अदर कंपनीच्या जर आपण जर सोयाबीन जर बघितल्या तर सगळ्यापेक्षा एकदम ह्या वर्षी आपल्याला 34 कट्टे हे एकदम ॲव्हरेज हे चांगलं आलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, ऑस्कर सीड्सची तात्या ह्या सोयाबीनचे मी सगळे व्हिडिओ तुम्हाला केलेले आहेत. मागं आपलं जे गावकरी आपला शेतकरी मित्र हे यूट्यूब चॅनल, ह्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकतात की सोयाबीनची वाढ कशी झाली ती, आपण पेरली कशी होती, काय होती. तर शेतकरी मित्रांनो, ह्या वर्षीचं जर 2 एकरमध्ये आपल्याला 34 कट्टे झालेले आहेत म्हणजे एका एकरला आपल्याला 17 कट्ट्याचं ॲव्हरेज आलेलं आहे. असं आपल्याला हे ॲव्हरेज आलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, जर नक्कीच तुम्हाला जर हे बियाणं आवडलं, व्हिडिओ आवडले आणि मला तरी वाटतं ह्या वर्षीच्या मानानं एकदम सोयाबीन चांगली झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, ह्या ऑस्कर सीडची जी तात्या आहे हिचं पुन्हा एक विशेष मला ह्या वर्षी वाटलं की आपल्या ह्या बाजूला जर बघितलं तर आपण ग्रीन गोल्डची सोयाबीन पेरली होती 3344 ही जात. तर ही सोयाबीन आणखीन पण काढायला आली नाही आणि इकडच्या बाजूला जी आपली तात्या सोयाबीन होती ह्या सोयाबीनचं आपलं खळं होऊन आज माल घरी चालला आहे. आणि ह्या वर्षी योगायोग मित्रांनो की पैठणचं आमच्या भागातलं तळं भरलेलं आहे आणि सगळ्या शेतकऱ्याची ऊस लावण्याची लगबग आहे. तर आम्ही ऊस लावण्यासाठी पण आता नियोजन आमचं चालू केलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, नक्कीच ऑस्कर सीड्सची तात्या ह्या बियाण्याबद्दल चांगली माहिती घेऊन आपण जर पेरणी केली तर नक्कीच आपला शेतकऱ्याचा फायदा होऊ शकतो आहे. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. राम राम.